वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज साईनाथ गुलवी. तर सामनातील फलंदाज विनोद गुलवे. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू पहिला ब्लास्ट. चेंडू निघून जाते मिडविकेटच्या वरून सीमापार. पहिल्या चेंडूवर पहिला दमदार षटकार. फ्लाइंग स्टार्ट त्या ठिकाणी आपण पाहतोय, कारण पहिलाच बॉलवर विनोदच्या बॅट मधून हा षटकार आलाय. कॅप्टन लिडिंग फ्रंट असं नेहमीच क्रिकेटमध्ये म्हटलं जातंय. आणि पहिल्या चेंडूवर पहिला षटकाराने स्वतःच संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे संघनायक विनोद गुलवे याने. बॉलच्या षटकामध्ये पॉवरफुल फटका आपण पाहतोय साईनाथ गुलवीच्या विरुद्ध विनोद गुलवीच्या बॅट मधून. पहिले षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामधील पहिल्या चेंडूवर हा मोठा फटका पाहायला मिळतोय. साईनाथ गुलवी राईट आर्म ओव्हर द स्टंप. पुढे येऊन हा फटका किल्ल्यामध्ये स्वतःच्या फॉलतर मध्ये चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पहिल्या चेंडू षटकाराने त्यानंतर मात्र पलटवार निर्धाव चेंडू. विनोद गुलवीसाठी मगनजी भालेकर यांच्याकडून प्रति षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. विनोद गुलवीसाठी हे पारितोषिक आहे. मगनजी भालेकर यांच्याकडून हे सोडत संधी आहे विनोद गुलवीसाठी. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिला आणि चेंडू निघून जाते स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमा पार. पंचांचा इशारा होतोय हा चौकार. धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 10 कदम 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते 10 धावा आणि 10 का दम दाखवतो आपण बघतोय विनोद गुलवी हा फलंदाज. पॉलमचा ऑफर करून हा फटका केला. इथे मात्र स्वतःच्या फॉलतर मध्ये संधी होती. हॅफ अ टर्म चान्स आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ या अंतिम सामना निंबवली प्रीमियर लीग स्पर्धेमधील आपण पाहतोय. आतिश गुलवी स्पोर्ट्स विपक्ष आई गंगामाता या दोन संघामध्ये. इथे शपोलून हा चेंडू खेळलेला स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक तिथे चांगले क्षेत्ररक्षण करतो डीप स्क्वेअर लेग रिजनला. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळालेला. 3 धावा सेव्ह करताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. नक्कीच 3 धावा वाचवल्या गेल्या त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, कारण या बॉलवर फक्त आणि फक्त एकच धाव आली आहे. फटका देखील भरपूर चांगला होता आणि त्या उलट क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळालं. एका धावेच्या मदतीने धावफलक डबल पण 11 वर पोहोचलंय. षटकातील पुढचा बॉल, या भलेचा बॉल इनफिल्डच्या वरून उडवला. इनसाइड आउट फटका आपण पाहतोय. चेंडू डीप कव्हर सीमारेषा पार. 4 धावा चौकार. आणि चौकारीने संघाच्या धावसंख्या येतो आकार धावसंख्या 4 ने वाढून होती. धावफलकावर 15 धावा. धावफलकावर पहिल्या षटकामध्ये यस. तर आता मात्र नवीन गोलंदाज सुजल आलाय. समोर आपण विनोदला पाहतोय. दरम्यान आगमन झालेल्या सुमित पाटील साहेबांचा विद्यमान नगरसेवक आणि कपिल पाटील फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष सुमित पाटील साहेबांचं आमच्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि त्यांचं निंबोली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.
यस षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील पहिला बॉल सुजल बॉलिंग ट्रॅकवर समोर विनोद या बलेचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय फटका तर चांगला आहे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत शेवटच्या क्षणी चेंडू अडवला गेलाय आणि त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट झाल्यात प्रत्येक विकेट साठी मात्र मगनजी वालेकर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे गोलंदाज सुजल साठी सुवर्ण संधी आहे आणि विनोद साठी देखील सुवर्ण संधी आहे सुजल साठी प्रत्येक विकेट साठी आणि विनोद साठी प्रत्येक षटकासाठी मगनजी वालेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल धावसंख्या धावपलकर 18 धावा सुजल राईट मोर द स्टंप इथे मात्र मिस टाइम फटका आहे चेंडू जोपर्यंत फील करून फेकी केला जातो तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात धावसंख्या सिंगल पुढे सरकते धावपलकावर 19 धावा एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय 19 धावा धावफलकावर झाल्या आहेत नक्कीच हे निंबावली प्रीमियर लीग आपण पाहतोय पिता पुत्रांची जोडी सध्या आमने सामने आपण पाहतोय एका बाजूला सुजल गुलवी तर दुसऱ्या बाजूला विनोद गुलवी याचा मुलगा गोलंदाजी करतोय या तर सुजलचे पप्पा फलंदाजी करतायत विनोद सुजल विरुद्ध विनोद इथे मात्र चेंडूला फिरकवून दिलाय हुकचा फटका आता सरळ षटकाच्या हातामध्ये इथे या झेल सोडला जातोय मौका भी दिया और चौका भी दिया धावसंख्या 4 ने वाढून होती तर आपल्याकडे 23 धावा 23 दुसरं षटक मार्गस्थ आहे राईट मोर द स्टंप पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जात आहे आउटफील्डच्या वरून सीमापार षटकार त्या ठिकाणी आपण पाहतो या विनोद गुलवीच्या बॅट मधून 2 मोठे फटके आल्यात नक्कीच विनोद गुलवी आपल्या मुलाला सांगतोय अखेरकार बाप बाप होत आहे आणि या नक्कीच त्याप्रमाणे फलंदाजी देखील पाहायला मिळते चांगली फटकेबाजी आपण पाहतो या विनोद गुलवी ऑन फायर धावसंख्या वेगाने वाढते धावसंख्या 6 ने वाढून होते धावपलीकडे 29 धावा फ्लाइंग स्टार्ट आपण पाहतोय सध्या फलंदाजी करणाऱ्या संघाकडून कॅप्टन लिडिंग फ्रंट असं क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं आणि कॅप्टन नॉक आपण पाहतोय कप्तान झाली शीनातान दुसरे षटक मार्ग असणे दुसरं षटक थोडस कर्षिक षटक पाहायला मिळतंय सध्या मुलावर बाप भारी ठरताना पाहायला मिळतोय नक्कीच मोठे फटके येतात त्या ठिकाणी विनोद गुलबीच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार खरं तर याआधी कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर मात्र हा षटकार आलाय सुजल गुलवी पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज विनोद गुलवी पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न इथे मात्र बीट होतोय बीट केलं जाते धावसंख्या स्थिर आहे अंतिम सामना आपण निंबवली प्रीमियर लीग स्पर्धेमधील पाहतोय पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे दुसरं षटक मार्गस्थ आहे सुजल गुलवी या वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटकात आलतोय सामना करणारा फलंदाज पुन्हा एकदा विनोद गुलवी पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बेट केलेला आहे चांगली वापसी करताना आपण पाहतोय या गोलंदाज सुजल याला षटकाची देखील समाप्त झालेली आहे 2 षटकाची समाप्ती 2 षटकाची समाप्ती नंतर संघाची धावसंख्या धावपलकावर 29 धावा 29 लॉस ऑफ विदाउट लॉस एंड ऑफ द सेकंड ओव्हर तर वळूया आपण स्वागत सत्राकडे आपल्यामध्ये नुकतंच आगमन झालेलं आहे ज्या अतिथीची आपण आतुरतेने वाट पाहत होते आणि भारतीय संस्कृती आपल्याला सगळी अतिथी देव भाव ज्या अतिथीची आपण आतुरतेने वाट पाहत होते सुमित पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत
कपिल पाटील फाउंडेशन चे अध्यक्ष आणि नगरसेवक एक युवा नेतृत्व आपण पाहतोय आणि सुमित पाटील साहेबांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल। रवींद्र गुळवे यांना विनंती असेल की आपण पुढे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जाईल। हे आपण पाहू शकता सुमित पाटील साहेबांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय। भिवंडी तालुक्यामधील एक युवा नेतृत्व आपण पाहतोय आणि त्यांचा हेतूची सन्मानित केला जातोय। शॉल पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते। बहुमूल्य उपस्थिती रॉकी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आणि मनोहर गुरु यांच्याकडून हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। 2 षटकाची समाप्ती झाली। 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 29-29। अंतिम सामना आपण पाहतोय निंबोली प्रीमियर लीग स्पर्धेमधील। तिसरे षटक निलेश गुळवी उर्फ रॉकी। इथे मात्र प्लेयर मिस आउटसाइड ऑफ सामा चेंडू हाताळला जातोय, सरळ निघून जातोय सुनील गुळवी याच्या सेफ हँड मध्ये। आतिश गुळवी स्पोर्ट्स विपक्ष आई गंगामाता या दोन संघांमधील अंतिम सामना NPL 24 मधील पाहायला मिळतोय। इथे मात्र बॅटचे आणि विकेटचं पतन, पहिला फलंदाज बाद होतोय मनोज गुळवीच्या रूपाने। पहिला फलंदाज बाद होऊन पॅडमध्ये परतलेला आहे मनोज गुळवीच्या रूपाने। नवीन फलंदाज आता मात्र शुभम गुळवी जो की प्लेयर आहे 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे। पहिला फलंदाज 29 धावसंख्येवर बाद होऊन पॅडमध्ये परतलेला आहे। 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय निलेश गुळवी उर्फ रॉकी तिसरे षटक घेऊन आलेला आहे। आणि निलेश गुळवी जर विकेट हॅट्रिक पूर्ण करतो तर मनोहर गुळवी यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। सायंकाळचं सत्र आहे आणि सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत है। निंबोली प्रीमियर लीग की ये सुहानी शाम आप सभी के नाम। निंबोली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। निलेश गुळवी राईट अमोर द स्टंप, इथे मध्ये हेलिकॉप्टर उडवलंय आता सलग शतकाच्या हातामध्ये बिग ब्लो मोठा मासा करायला लागतोय। बडी मछली जाल में फंसती हुई हरेश गुळवी याने हा झेल पकडलाय, चांगला झेल आहे आणि इथे मात्र पहिला चेंडू खेळताना फलंदाज शुभम गुळवी ठरतोय फेल। की प्लेयर मात्र बाद होऊन बॅलमध्ये परतताना आपण पाहतो महत्त्वाच्या सामन्यामध्ये खूप मोठा हादरा म्हणता येईल तो फलंदाजी करणाऱ्या आई गंगामाता या संघाला। अंतिम सामना निंबोली प्रीमियर लीग स्पर्धेमधील आपण पाहतोय
आई गंगामाता विपक्ष अतिश गुली स्पोर्ट्स या दोन संघांमधील तिसरे षटक मार्गस आहे. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये आलेले अक्षय गुलवे. विनोद गुलवे आणि अक्षय गुलवे ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय आणि या जोडीवर पूर्णपणे आता मदार असणार आहे. कारण शुभम गुलवे हा स्वतःच बाद होऊन वेलमध्ये फिरलेला आहे. गोल्डन डकचा शिकार होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. खातं उघडण्याची संधी त्याला मिळालेली नाही. इथे केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक मागे, चेंडू पुढे, चेंडू निघून जातोय सीमा पार. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. अहो चेंडू अडवला गेलाय की अडवला गेलेला आहे. फुटवर्कचा चांगला वापर तिथे फुटबॉल स्किल वापर करताना आपण पाहतोय या क्षेत्ररक्षकाला. मात्र धावून पूर्ण 4 धाव पूर्ण केलेले आहेत. मेहनतीचा काही फायदा तिथे नक्कीच झालेला नाही. कारण 4 धावा पळून धावून पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजाने. या 4 धावने धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 4 ने वाढून होती ती 33-3. तिसरे षटक मार्गस्थ आहे निलेश गुलवी. तिसरे षटक घालतोय तर सामनाकर फलंदाज अक्षय गुलवी. इथे समोर खेळ चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे. मोका भी दिया और चौका भी दिया. स्लॉफी वर्क आपण पाहतोय ढिसाळ क्षेत्ररक्षकाकडून. धावा धावफलकावर झाल्या आहेत. तिसरे षटक प्रगती पथावर आपण बघतोय निलेश गुलवी तिसरे षटक घालतोय. इथे मात्र इनसाइड आउट अगदी एक्स्ट्रा गुरीचा मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण करतात फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन विकेट. मात्र 1 शॉटचा इशारा येतोय. फक्त एकच धाव. धावसंख्या 38-38. यस आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 3 चा खेळ देखील कंप्लीट झालाय. 3 षटकाची समाप्ती 38. 38 धावा धावफलकावर आहेत आणि आता मात्र शेवटचं अंतिम षटक बाकी आहे. 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि अंतिम षटक घालण्याची जबाबदारी स्वतः संघनायक सुनील गुलवी स्वीकारतोय. एका बाजूला आपण पाहतोय विनोद गुलवी संघनायक आहे आई गंगामाता संघाचा. तर दुसऱ्या बाजूला अतिशय गुलवी स्पोर्ट्स संघाचा संघनायक सुनील गुलवी आता मात्र गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. संघनायक विरुद्ध संघनायक, कॅप्टन विरुद्ध कॅप्टन हे बॅटल सध्या आपल्याला पाहायला मिळेल रंगताना. सुनील गुलवी विरुद्ध विनोद गुलवी. फील्ड मध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. मेडिकल रिझन मध्ये डीपला क्षेत्ररक्षक आहे. डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र मिस टाइम फटका फसकलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेटचं पतन. फलंदाज बाद झेलबाज रूपाने. यस मोठी विकेट त्या ठिकाणी आपण विनोद गुलवीला बाद होताना पाहिलं. तर नवीन फलंदाज राज गुलवी मैदानाच्या आतमध्ये आलाय. राज आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या दोघांनी देखील भरपूर इम्प्रेस केले या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु शेवटची मॅच आहे. चांगलं प्रदर्शन नक्कीच दोघांनाही करावं लागेल. कॅप्टनची विकेट कॅप्टनने घेतल्यानंतर एनर्जी ड्रिंक देखील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. सुनील गुलवी यांचे सुपुत्र आणि त्यांच्यासोबत पवन गुलवी देखील आपल्याला पाहायला मिळाले होते. सुनील गुलवी राईट मोर द स्टंप.
इथे मात्र चेंडूला भेडकावून दिलेला आहे, उंचच उंच आणि लांबच लांब षटकार. यस, मी आधीच म्हटलं होतं राजकडे देखील ती क्षमता आहे. ठोकलाय त्याने त्याच्या बाट मधून हा षटकार. 6 ने धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 44, 44 धावा. 44 धावा धावफलकावर झलकले गेले. त्या शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटचं षटक संघनायक सुनील गुळवे हाताळतोय. त्याच्या विरुद्ध मोठा फटका मागील चेंडूवर पाहायला मिळाला होता. यावेळी मात्र स्विंग अँड मिस ऑन साइडला टटवण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क नाही. स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन केला, फिंगर रोल केल्या होत्या या बॉलवर. चांगली वापसी करताना, कमबॅक करताना आपण बघतोय पूर्णपणे अनुभव झोकताना सुनील गुळवे. शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतोय. इथे मात्र दिशा भरकटल्या. या पंचांचा इशारा वाईट. जवळजवळ प्लॅटफॉर्म नंबर 1 ची गाडी नंबर 5 वर पकडण्याचा प्रयत्न सुनील गुळवे यांनी केला होता. दिशा भरकटल्या. पंचांचा वाईटचा इशारा. आव्हान त्या जमिनी संघाची धावफलकामध्ये देखील बदल होते. 45. इथे मात्र चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फलंदाज पूर्णपणे खोलून ठेवला होता. चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज सुनील गुळवे. यस, हा अनुभव आहे. षटकार लागला आणि त्यानंतर मात्र त्वरितच कमबॅक केलाय. 2 निर्धाव चेंडू फेकल्या त्या ठिकाणी. सुनील गुळवे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. अनुभवी गोलंदाज आहे. इथे मात्र फाईन केलेल्या चेंडूला फाईनल ग्रीजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या फुटबॉल स्किल आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र चेंडू देखील सीमाच्या बाहेर आणि क्षेत्ररक्षक देखील सीमाच्या बाहेर. हा चौकार. चौकाराने चौकाराने संघाची धाव संख्या वाढून होती. ती धावफलकावर 49, 49. अंतिम षटक आणि अंतिम षटकामधील अंतिम चेंडू. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, मात्र काफी सारे चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव करण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचित. तर बरोबर 50 धावा निर्धारित 4 षटकामध्ये. आपल्याकडे वेल आहे. आपण वळूया व्यासपीठावर. नक्कीच व्यासपीठावर आपल्यामध्ये कंचना गुलबी मॅडम आहेत, त्यांना आपण सन्मानित करूया.
मी विनंती करतोय प्रियंका गुलबी आपण आपल्या शुभ हस्ते कांचना गुलबी मॅडमचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतंय भिनार गावचे माजी सरपंच विलास दादा गुलबी वेलकम या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। सोबतच सन्माननीय जगन्नाथजी गुलबी यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय वेलकम आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। आपण व्यासपीठावर कांचना प्रवेश गुलबी मॅडमचे या ठिकाणी स्वागत करतोय। मी विनंती करेन प्रियंका गुलबी मॅडम आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। स्वागत सत्कार या ठिकाणी केला जातोय। नक्कीच संघ मालक प्रवेश गुलबी यांच्या सौभाग्यवती आपण पाहू शकता कांचना प्रवेश गुलबी यांना व्यासपीठावर सन्मानित केलं जातंय। नक्कीच स्वागत सत्कार या ठिकाणी झालेले आहेत। वली आपण थेट मॅचच्या दिशेने थँक्यू डीजे। तर दरम्यान ब्रेकिंग न्यूज आहे कलासोशी लक्ष्मण रामचंद्र गुलवी आणि अतिश जगन्नाथ गुलवी यांच्या स्मरणार्थ जिजाई मोटर ट्रेनिंग स्कूलचे सर्व श्याम लक्ष्मण गुलवी यांच्याकडून षटकारांचे चौकारांचे आणि विकेटचे हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। फलंदाजाने आणि गोलंदाजांना 16 संधी आहे। पवन गुलू यांच्याकडून सुनील गुलीसाठी 16 संधी आहे। प्रति षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक। नक्कीच आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर वळूया। या व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झाला भिनार गावचे माजी सरपंच विलास दादा गुलबी त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया। मी संजय गुलबी आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते विलास दादा गुलबी माफ करा विलास दादा भोईर साहेबांना या ठिकाणी सन्मानित करूया। संजय गुलबी आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। भिनार गावचे एक उत्तुंग व्यक्तिमत्व अर्थातच माजी सरपंच विलास भोईर साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। संजय गुलबी आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे। स्वागत सत्कार सोहळा व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय। मायेची उबदार श्वाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे भिनार गावचे माजी सरपंच विलास भोईर साहेबांना। यस त्यानंतर मात्र वळी आपण थेट मॅचच्या दिशेने 51 धावांचे लक्ष्य आहे। पहिला बॉल त्या ठिकाणी टाकून झालाय। पहिली धाव धावफलकावर लावली गेली आहे अतिश गुलबी स्पोर्ट टीमच्या माध्यमातून। विनोद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय। समोर आपण अनिल गुलबीला पाहतोय षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी, परंतु त्या दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जात आहे। डीप मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तर एक क्षेत्ररक्षक डीप कव्हरला देखील पाहायला मिळतोय। षटकातील पुढचा बॉल या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राइव्ह केलाय। क्षेत्ररक्षक मनोज गुलबी त्या ठिकाणी आहे। सिंगल कंप्लीट एक पेक्षा अधिक काही एक नाही। अनिल गुलबी देखील एका धावेसोबत स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि संघाची धावसंख्या 2 वर पोहोचली आहे। पहिल्या 2 बॉलचा खेळ झालाय। 2 सिंगल धावफलकावर जोडल्या गेल्यात। विनोद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये। चेंडू निर्धाव जातोय। एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। विनोदने देखील भरपूर प्रभावित केलंय या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये। षटकातील पुढचा बॉल सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये निंबवली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये तुमच्या आमच्या सर्वांचेच लाडके
षटका दिला पुढचा बॉल विनोद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर या बॉलेचा बॉल टॉप एज लागलाय चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात पहिली विकेट फलंदाज बाद अनिल गुलबी यस एक महत्वाची विकेट त्या ठिकाणी मिळते आहे अनिल गुलबी बाद झाला नवीन फलंदाज निलेश मैदानाच्या आतमध्ये येतोय इन ॲट 3 नंबर तिसऱ्या क्रमांकावरती आपण निलेश रॉकीला पाहतोय तर पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय या विनोद गुलबीने चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते यस विनोद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातील षटकातील अंतिम चेंडू विनोद पुन्हा एकदा या बॉलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालंय तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद साई साई ज्यांनी नक्कीच सातत्य दाखवलं होते संपूर्ण स्पर्धेमध्ये मात्र तो पास झाल्यानंतर थोडस दडपण या संघावर असणार आणि दडपण जुगारून द्यावं लागेल सुनील गुलवी याच्याकडे आता मात्र संपूर्ण जबाबदारी असणार आहे पूर्णपणे मदार सुनील गुलवी याच्याकडे येऊन ठेपलेले यस कारण 51 धावांचं लक्ष आहे मात्र त्या धावांचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय 5 धावा धावफलकावर आहेत सुनील गुलवी आणि निलेश रॉकी या दोघांवर आता मात्र भरपूर मोठी जबाबदारी आहे वेलकम नितेश ब्रो आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर शुभम गुलवी येतोय पाहूया शुभम कशा प्रकारे हे षटक फेकेल कारण पहिलं षटक तर अप्रतिम फेकलाय सुरुवात चांगली झाली आहे मात्र शेवट गोड होईल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल सुरुवात चांगली तर शेवट चांगला मात्र क्रिकेट पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी शुभम बॉलिंग ट्रॅक वरून वळतोय समोर निलेश या बॉलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय फटका फसलाय क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज बादून बॅलमध्ये परतताना 2 मोठे हादरा म्हणता येतील ते फलंदाजी करणाऱ्या संघाला नवीन फलंदाज हरेश मैदानाच्या आतमध्ये येतोय आता मात्र सुनील गुलवीवर जबाबदारी भरपूर वाढली आहे तर हरेश गुलवी आता मात्र खेळपट्टीवर आणि त्यासाठी सोड संधी प्रति षटकारासाठी पारितोषिक दिलं जाईल मंचा गुलवी या सागर गुलवे आणि या राजेश गुलवे यांच्याकडून बटवायझर मॅग्नर वेर नक्कीच हे पारितोषिक त्यांच्यासाठी जाहीर झालेलं आहे शुभम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल समोर आपण हरेशला पाहतोय या बॉलेचा बॉल पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय निर्धावची सांगता बॉल आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये चेंडू मात्र निर्धाव गेलाय आणि धावसंख्या स्थिर आहे आपण पाहतोय 5 धावा षटक क्रमांक 2 ची सुरुवात पहिल्या बॉलवर विकेट आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू फेकलाय चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे शुभमच्या माध्यमातून
या बलेस देखील मिस टाइम झालाय. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक दूर होत आहे. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्या. यस प्रत्येक षटकारासाठी हरेश गुलवी तुमच्यासाठी पारितोषिक आहे 200 रुपयाचा. हर्षल गुलवी यांच्या माध्यमातून यस शुभम चांगलं षटक आतापर्यंत फेकतोय. एक जिद्दी क्रिकेटर म्हणून या स्पर्धेमध्ये आपण पाहिला ज्या प्रकारे एजी स्पोर्ट टीम समोर देखील लढत दिली होती. शुभमची भूमिका महत्वाची होती त्या मॅच मध्ये देखील. षटकातील पुढचा बॉल शुभम पुन्हा एकदा. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक मनोज गुलवी त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. मात्र 51 धावा ठोकायच्या आहेत. एकेरी दुहेरी धावांमध्ये काम बनणार नाहीये. विकेट. मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल. हवाई मार्गाचा वापर करावा लागेल सुनील गुलवीला. अगदी बरोबर पूर्णपणे सहमत आहे. कारण एकेरी दुहेरी धावेने काही साथ देणार नाही. हायलाइट्स क्रिकेट खेळावं लागेल इथून मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल डाव स्टिक सोडून बाहेर टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आतापर्यंत कोणत्या प्रकारे विकेट मोठ्या फटक्याची मुभा दिली नाहीये. षटकातील पुढचा बॉल. या बलेस हलक्या हाताने खेळून काढले. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. आणि या एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शुभम गुलवेला सोडून संधी जर विकेट प्राप्त करतोय तर विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक मनोहर गुलवे यांच्याकडून दिलं जाईल. ओव्हर झाल्यानंतर नक्कीच त्यांनी बक्षीस लावलेलं आहे. यस षटक कंप्लीट झालेलं नाहीये. अजूनही एका बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील. आणि त्या बॉलवर जर विकेट आली तर मनोहर गुलवी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जे नक्कीच आपण पाहू शकता. डीप कव्हर सीमारेषे बाहेरून त्या स्टँड मध्ये उभे आहेत. एनर्जी ड्रिंक सोबत एन्जॉय करतात ही शेवटची मॅच. शेवटचा बॉल. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मात्र कोणत्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवली जाते सुनील गुलवीने. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 10. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 41 धावांची आवश्यकता आहे. कार्यकर्त्यासाठी मामा जीव की प्राण. नक्कीच स्वागत सत्कार आपण या ठिकाणी घेऊया. मित्र ग्रामीण सम्राट अर्थातच सुरेश गोपीनाथ म्हात्रे बालेमामा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. मी विनंती करतोय गणेश दादा गुलवी आपण आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व अर्थातच कृतिशील विचारांचा गतिशील माणूस सुरेश गोपीनाथ म्हात्रे आपल्या सर्वांचे लाडके बालेमामा यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. गणेश दादा गुलवी आपणास विनंती आहे आपला शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. अगदी बिझी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झाले आहेत. सर्वांचं लाडकी व्यक्तिमत्व एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
सुरेश गोपीनाथ मात्रे सर्वांचे लाडके बालामामा त्यांना सन्मानित केलं जात आहे. मायेची उपदार श्वाल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मामांना या ठिकाणी सन्मानित केले गेले. बोलूया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. षटकातील पुढचा बॉल, या बॉलचा बॉल मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द मार्क. 6 धावांसाठी षटकार. मंजिल मिले न मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी न करें ये तो गलत बात है. कोशिश प्रयत्नांची पराकाष्ठ मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. एक तर आलाय सुनील गुलवीच्या बाड मधून, अजून देखील येतील का पाहूया. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील पुन्हा एकदा बॅटची कडा, मोठी विकेट. फलंदाज बाद सुनील गुलवी. विकेट नंतर मात्र आता अडचणीत सापडताना आपण बघतोय या संघ. इथे दिशा भरकटल्या पंचांचा इशारा, वाईट अव्वांतर धाव वाईट स्वरूपाने धावसंख्येमध्ये 1 नंबर. धावसंख्या 17. 51 लक्षाचा पाठलाग अंतिम सामन्यामध्ये केला जातोय. अतिश गुलवी स्पोर्ट्स या संघाकडून आई गंगा माता विपक्ष अतिश गुलवी स्पोर्ट्स या दोन संघामधील अंतिम सामना आपण पाहतोय. इथे मात्र चेंडू हुक केलेला आहे. सेफ लँडिंग होते, नो मॅन स्लॅब मध्ये चेंडू उभरतोय. 2 धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्णही केल्या जात आहेत. या 2 धावीने संघाच्या धावप्लेक मध्ये बदल. धावसंख्या 2 ने वाढून होती. धावप्लेकर 19 धाव. मोठ्या फरकांची आवश्यकता आहे, कारण एकेरी दुहेरी धावेने काहीच साध्य होणार नाही. लक्ष दूर जाताना आपण पाहतोय. सध्या फलंदाजी करणाऱ्या अतिश गुलवी स्पोर्ट्स संघापासून लक्ष नव्हे तर मॅच दूर जाताना आपण पाहतोय. ट्रॉफी दूर जाताना पाहायला मिळते. या बॉलचा बॉल देखील हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतात त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली आहे. नक्कीच मात्र सुनील गुलवी बाद झाल्यानंतर संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. 1 शॉटचा इशारा, 1च धाव मिळेल. अतिश गुलवी स्पोर्ट टीमला मात्र हे संघर्ष या ठिकाणी करावं लागतंय. आणि सुनील गुलवी बाद झाल्यानंतर पवन गुलवी देखील निराश आपण पाहतोय. अतिश गुलवी स्पोर्ट्स संघाचे पाठेके देखील थोडेसे निराश आपण पाहतोय सुनील गुलवी बाद झाल्यानंतर. इथे मात्र ऑन साइडला चेंडू टोललेला आहे. समोर येतोय चेंडू वेस्ट मध्ये वाईड अप लॉंग ऑन रिझल्ट मध्ये फक्त एका धावेसाठी. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल वाढते. 21 धावा 21. 51 लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय. इथून अजून 30 धावांची आवश्यकता. 7 चेंडूचा खेळ शेष आहे. मिशन थोडासा इम्पॉसिबल, लक्ष अवघड बनताना आपण पाहतोय. ते फलंदाजी करणाऱ्या धावांच्या पाठलाग करणाऱ्या अतिश गुलवी स्पोर्ट्स या संघासाठी. इथे मात्र चांगला चेंडू, 1 धाव फलंदाज तरी देखील पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल वाढते. षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्ती तर धावसंख्या धाव प्लेकर पाहायला मिळते ती 22.
6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये इथून 29 धावांची आवश्यकता. म्हणजे हा सामना जर जिंकायचा असेल ना, या चषकावर नाव जर कोरायचं असेल अतिश गुली स्पोर्ट्स संघाला, तर हवाई मार्गाचा वापर करावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील, मोठ्या फटक्यामध्ये डील करावं लागेल, अगदी हायलाइट्स क्रिकेट खेळावे लागेल. 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे मोठे फटके खेळावेच लागतील. करू या मरूची स्थिती, डू आय डाय सिच्युएशन आता मात्र अतिश गुली स्पोर्ट्स संघासमोर येऊन ठेपलेले आहे. 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. सध्या मजबूत स्थितीमध्ये आपण बघतोय आई गंगा माता हा संघ. नक्कीच 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि आता मात्र 6 बॉलवर तब्बल 29 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. मनोज गुली सध्या खुश आहेत. नक्कीच, कारण सुनील गुलवीची विकेट आणि त्यानंतर मात्र संघर्ष करावा लागतो त्या ठिकाणी अतिश गुलवी स्पोर्ट टीमला. मात्र तुम्हाला संघर्ष करत असताना घाबरून जाऊ नका, कारण संघर्ष करण्याची संधी त्याच लोकांना मिळते ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. क्षमता तर जरूर आहे, मात्र ही सिद्ध करत असताना 6 बॉलवर तुम्हाला ठोकायचे आहेत 5 षटकार. 6 चेंडू मध्ये 5 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कुल गोलंदाज विकास शेवटचं षटकार करण्यासाठी सज्ज होतोय. विकास गोलंदाजी झकास करेल का की त्या उलट फलंदाज आक्रमक होतील हे पाहूया. 6 चेंडू 29 धावा. NPL निंबावली प्रीमियर लीग 2024चा विजेता कोण, या प्रश्नाचं उत्तर या 6 बॉल नंतर तुम्हाला मिळेल. बाबूने मॅच जर जिंकून दिली तर मनोहर गुलवी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस 60व्या बॅटने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, सिंगल कंप्लीट. आता मात्र उर्वरित 5 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. 5-28 हे समीकरण आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल विकास पुन्हा एकदा. या बलेचा बॉल ऑन साइडला जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा षटकार. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल भरपूर चांगला होता, बीट केले फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. षटकातील पुढचा बॉल विकास पुन्हा एकदा. या बलेस दांडी 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 गुल त्रिफलाची फलंदाज बाद. आणि आता मात्र पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलेलं आहे. आपण बघतोय का आशीची किरण होती, ती आशीची किरण देखील मावलताना. आणि आता मात्र पाठ पूर्ण जड आई गंगामाता या संघाचं पाहायला मिळते. या सामन्यावर पकड मजबूत केलेलं आहे. MPL चषकावर नाव कोरण्याच्या तयारीमध्ये आता मात्र आई गंगामाता संघ, अगदी आई गंगामाता प्रसन्न होण्याच्या तयारीमध्ये या संघाला. प्रथम पारितोषिक बकरा देखील आहे हर्षद पुंडलिक गुलबी यांच्या माध्यमातून. आणि बकरा नक्कीच हा शब्द उच्चारल्यानंतर मनोज गुल खूप खुश आहेत. कदाचित बकऱ्याच्या मुंडीवर त्यांचं लक्ष असणार आहे. या बॉलर्स देखील चांगला बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. नक्कीच आता मात्र विजयाच्या उंबाट्यावर, विजयाच्या समीप आई गंगामाता प्रसन्न हा संघ. शेवटचा अंतिम चेंडू
आणि या स्पर्धेचा विजेता NPL 2024 चा विजेता सापडलाय. यस, टीमचं नाव आहे गंगामाता. आई गंगामाता प्रसन्न. मोगऱ्याची कली कपूर मोगऱ्याची कली ग मोगऱ्याची कली कपूर मोगऱ्याची. पहिल्या पर्वाचा विजेता संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या आई गंगामाता प्रसन्न हा संघ, संजय गुळवी यांचा संघ अखेर या चषकाचा विजेता संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन संजय गुळवी आणि अभिनंदन आई गंगामाता प्रसन्न. डीजे